भिकारी नक्की कोण? परवा ट्रिपला गेलो होतो UP साईडला. UP, पंजाब, जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीरबद्दल खूप उत्सुकता होती. भारतातलं नंदनवन, हिंदू राजा, मुस्लिम जनता, भारताची फाळणी, 370 कलम, बरंच काही वाचलं होतं. शिवाय UP कडील कल्चर, देवदेवतांच्या वेगवेगळ्या परंपरा. 2-3 दिवस प्रवासानंतर एकदाचं मेरठला पोचलो. त्या रात्री विश्रांती घेतली. दुसऱ्या दिवशी जम्मूला गेलो. तेथून वैष्णोदेवीला 13 किलोमीटर चालत प्रवास. 2-3 किलोमीटर प्रवास झाला असेल. अचानक रस्त्यावर मला गणप्पासारखा एक जण दिसला. मी चमकलो. पुढे जाऊन बघितलं तर अनोळखी भिकारी होता. तसेच पुढे चालत राहिलो, पण गणप्पा डोळ्यासमोरून हलत नव्हता. गणप्पा हिवऱ्याचा, माझा क्लासमेट. डोळ्यानं अधू, तोंडानं बोबडा, शरीरानं अपंग. कसा तरी खुरडत तो शाळेत येई. पार शेवटच्या कोपऱ्यातील बाकावर बसे. त्याच्या शेजारी कुणीही बसत नव्हतं. शिक्षक पण त्याला लांबूनच छडी मारायचे. अभ्यासात सुमार, पण दिवसभर तो गुणगुणत असायचा आपल्याच तंद्रीत, आभाळाकडं डोळे लावून. तो शाळेत असला काय नसला काय कुणालाच फरक पडत नसे. माझ्याशी तो कधीतरी बोलायचा, गणिताची वही मागायचा, शाळा सुटली की परत द्यायचा. एकदा त्यानं अशीच वही घेतली, पण त्या दिवशी परत दिली नाही. उद्या देईल म्हणून मी गप्प बसलो. दुसऱ्या दिवशी तो शाळेतच आला नाही. असेच 2-3 दिवस गेले. मग मी त्याच्या घरी जायचे ठरवले. एका रविवारी मी आणि चंदू त्याच्या घरी गेलो. जुनाट, मोडकळीस आलेले घर. आई भाकरी करीत होती. वैलावर कालवणाचं डिचकं, तव्यात एक भाकरी, चुलीचा आर बाहेर काढून त्यावर उभी केलेली दुसरी भाकरी. दोन्ही हात पिठानं भरलेले, केस भुरभुरलेली, घामानं कुंकू विस्कटलेलं. डाव्या हातानं केस मागं सारत त्याची आई भाकरी थापत होती आणि गणप्पा खुडूक होऊन झोपलेला. आम्ही आल्याचं बघून आई म्हणाली, कुठलं र तुम्ही, का आलाय? आम्ही सांगितलं, वही न्यायला आलोय. आईनं 2 शिव्या हासडल्या त्याला. उठवलं. गणप्पानं वही दिली. आम्ही निघून आलो. पुढे बरेच दिवस गणप्पाच्या आईचं विस्कटलेलं कुंकू सतत नजरेसमोर दिसायचं. नंतर गणप्पाने जवळीक वाढवली. कधी बोलू लागला, मागं मागं फिरू लागला. गणप्पाला सख्खी आई नव्हती. त्याच्या लहानपणीच आई वारलेली. बापानं दुसरं लग्न केलं. गणप्पाला 2 सावत्र भाऊ, 1 सावत्र बहीण, पण ते याला जवळ करत नव्हते. त्याच्याशी बोलत पण नव्हते. बाप दारुडा. कधी तर बाजारातून खायला आणायचा, फक्त 3 पोरांना. उरलं तर गणप्पाला, नाहीतर गणप्पा त्यांच्या तोंडाकडे बघत बसायचा. आई खरकटी भांडी घासायला सांगायची, त्याशिवाय भाकरी नाही. गणप्पा उपडं बसून कसा तरी घासायचा. शाळेत त्याला दप्तर नसायचं. वायरची पिशवी, त्यात फाटक्या 2 वह्या, बिनटोपणाची एखादी पेन, झालं त्याचं दप्तर. दुपारी जेवणाच्या सुट्टीत तो मागे मागे यायचा. आम्ही जेवताना आषाढभूतपणानं बघत बसायचा. कुणी दिली तर भाकरी नाही म्हणायचा नाही. गपचीत खाली मान घालून खात राहायचा. एकदा खूप पाऊस आला. दुपारी शाळा सुटली. आम्ही सगळे घरी गेलो. पाऊस झाला की ओढ्याला पाणी येई. मग गावात जाता येत नसे, म्हणून लवकर शाळा सुटायची. त्या दिवशी गणप्पा शाळेतच झोपला, उपाशी. दुसऱ्या दिवशी आम्ही गेल्यावर कळालं, हा इथेच होता रात्रभर, एकटाच. त्याचं धाडस बघून त्याचीच धास्ती वाटायला लागली. त्याची विचारपूस करायला कुणी आलं नाही, चौकशीलाही कोणी आलं नाही. असा हा गणप्पा घरात असूनही बेवारस, जिवंत असूनही नसल्यासारखा. गणप्पा 9वीपर्यंत आमच्या वर्गात होता. कधी शाळेत यायचा, कधी नाही. 9वीच्या 6 महिन्यानंतर तो एकाकी गायब झाला. वर्गातील तो कोपरा कायमचा रिकामा पडला. त्याने शाळा सोडली. आम्ही सर्व विसरून गेलो. पुढे खूप वर्षांनी एकदा गणप्पाचा बाप भेटला. सहज विचारलं तर म्हणाला, तो घर सोडून गेलाय. जिवंत आहे की नाही हेही माहिती नाही. खूप वाईट वाटलं. सावत्र आईची क्रूर वागणूक, बापाची दारू, सावत्र भावांची शिवता शिवत होऊ नये म्हणून धडपड, अपंग शरीर, अधुरोळे, घरदार, आईबाप, भाऊ बहीण, समाज, गाव, सगळ्यातून उठवलेला एक शापित जीव. अर्थच नव्हता जिंदगीला, पण तरी सहन करत तो जगत होता. आता मात्र कुठे असेल काय माहीत. कधीतरी गेट टुगेदरला गणप्पाची आठवण यायची. वर्गमित्र म्हणायचे, कुठे असेल काय माहीत. एकजण म्हणाला, अरे तो UPत आहे, हरिद्वार, वैष्णोदेवी या साईडला, भिक्षा मागतो, बाप जाऊन पैसे घेऊन येतो, वगैरे वगैरे. आज या साईडला फॅमिली ट्रिप आहे, तर यामुळे गणप्पाची आठवण येत होती. कदाचित असेल कुठेतरी.
भेटेल का? ओळखेल का? त्याची नजर असेल की पूर्ण गेली असेल, पण तो कुठे दिसलाच नाही. ट्रिपच्या नादात माझ्याही नंतर लक्षातून निघून गेले. आम्ही मसुरीला गेलो निसर्ग सौंदर्य अनुभवायला. तिथे 2 दिवस काढले. नंतर हरिद्वारला जायचं ठरलं गंगा नदीचं महात्म्य अनुभवायला. सायंकाळी 4चा सुमार आभाळ दाटून आलेलं. आम्ही हरिद्वारला पोहोचलो. रूमवर साहित्य ठेवलं. गंगा नदीवर गेलो. ही गर्दी. नदीचं बर्फासारखं थंड पाणी घाटावर उभा होतं. म्हातारीचा कापूस, चणे फुटाणे, आईस्क्रीम, आभाळात उडणारे भवरे, गाणी म्हणणारे भिकारी. आम्ही पुढे चालत होतो. थोड्या अंतरावर एक भिकारी गाणं म्हणत होता. दोन्ही पायाने उपडी केलेली बरणी, त्यावर दोन्ही हाताच्या बोटांनी ढोलकीचा आवाज. क्या हुआ तेरा वादा या चालीचं सुरातलं गाणं. माझं लक्ष त्याच्याकडे गेलं आणि विजच चमकली. लख्ख प्रकाश पडावा तसा मला गणप्पा दिसला. होय, गणप्पाच तो. मी पळतच गेलो. त्याच्या हाताला धरलं. त्याने क्षणातच गाणं थांबवलं. किलबिलत्या डोळ्यांनी बघू लागला. मी म्हटलं, अरे मी राहुल पवार, तुझा क्लासमेट. त्याने माझा दोन्ही हात धरून कपकन खाली बसवलं. अधू डोळ्यांनी बघू लागला, पण त्याला नीट दिसत नव्हतं. मग त्यानं थोडं जवळ ओढलं. काही वेळाने म्हणाला, काय करतोस आता? कुठे नोकरी बिकरी लागली का नाही? किती वर्षांनी भेटतोय आपण? मी म्हटलं, मी आता वकील झालोय. तो थोडा बाजूला झाला. थोडा वेळ असाच गेला. त्यानं त्याचं सगळं साहित्य गोळा केलं. बिनटोपणाची बरणी, हातराची सतरंजी, एक काठी, जर्मनची पाटी, मोकळं पोतं, हातातली 2 कडी, स्टीलचा डबा, गुंडाळून ठेवलेली मळकी लुंगी, सगळं झोळीत भरलं. झोळी खांद्यावर टाकून तो उठला. म्हणाला, या माझ्या मागोमाग. मी म्हटलं, अरे स्नान करतो, मग जाऊया. पण तो ऐकायला तयार नव्हता. म्हणाला, मी आता सोडणार नाही, चला लवकर. आम्ही चालत चालत मेन रोडला आलो. स्टेशन सोडून आणखी पुढे लांब गेल्यावर टॅक्सी उभी होती. दोघेही टॅक्सीत बसलो. टॅक्सी धावू लागली. थोडे अंतर गेले. मी विचारले, कुठे निघालोय? तो म्हणाला, घरी, माझ्या घरी, स्वतःच्या घरी. थोड्या वेळाने मी विचारलं, गावी काय येत नाहीस? त्याच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. म्हणाला, नको जखमेवर मीठ चोळूस. मी बेवारस, कोण आहे गावाकडे? तो बाहेर बघू लागला. गार वारा सुटलेला. त्याची फाटकी कपडे फडफडली आणि तो सांगू लागला, 6 माईची परीक्षा संपली आणि मला एका घरात कामाला ठेवलं. आई शाळा सोड म्हणू लागली. माझा शिकण्याचा आग्रह होता, पण ते ऐकत नव्हते. एके दिवशी आई आणि भावाने खूप मारलं. रात्रभर उपाशी ठेवलं. दुसऱ्या दिवशी तोंडसुद्धा धुऊ दिलं नाही. हाकलूनच काढलं. शेजारी पाजारी गोळा झाले, पण ते तरी काय करणार? मग मी गाव सोडलं. खुरडत दुसऱ्या गावी जायचं. कुणीतरी ₹1-2 द्यायचं. मग त्याचा भाजीपाव खायचा. कुठल्या तरी देवळात झोपायचं. पुन्हा पुढचं गाव. मजल दर मजल करीत इथं आलो. इथं मला आता 22 वर्षे झाली. पहिल्या 5-10 वर्षात गावाकडे बातमी कळली, मी हरिद्वारला आहे. घर पण घेतलंय. मग बाप शोधत आला. गाठ पडल्यावर घरी नेलं. नवीन कपडे घेतले. 2 दिवस ठेवून घेतलं. जाताना हातावर ₹5000 ठेवले. म्हणलं, प्यायची कमी कर. त्यानंतर 1-2 महिन्याला गावाकडून कोणीतरी येत राहिलं. कधी बाप, कधी भाऊ, कधी सावत्र आई, कधी बहीण, कधी सगळं घरदार. आता गावाकडचं जुनं घर पाडून नवीन बांधलंय. स्लॅबचं आहे. थोरल्या भावाचं लग्न झालं. त्यानं बायकोला यातलं काही सांगितलं नाही. फक्त पैसे न्यायला येतो. मी पण कधी विचारलं नाही. बाप काही सुधारला नाही, उलट जास्त पेतोय. भाऊ काहीही कामधंदा करत नाही. माझ्याकडे अधूनमधून येऊन पैसे घेऊन जातात. आम्ही जहेरिकल गावात पोहोचलो. थोड्या वेळाने टॅक्सी थांबली. आम्ही खाली उतरलो. टॅक्सीवाल्याने पैसे घेतले नाहीत. न विचारताच तो निघून गेला. मी मागे वळून बघितलं तर 2 मजली मोठा बंगला. दानद बंगल्याचं नाव. माझ्या आश्चर्याला सीमा राहिली नाही. आम्ही आत आलो. चहापान झालं. म्हणाला, वहिनी आणि मुलांना घेऊन ट्रिप संपेपर्यंत इथेच राहायचं. शपथ आहे तुम्हाला, नाही म्हणू नका. मोबाईल काढला. म्हणाला, नंबर सांग वहिनीचा. रात्री बाहेरून जेवण मागवलं. सगळी जेवली. गप्पा मारताना म्हणाला, दरवर्षी अपंगांना
51,000 रुपये देतो. गावी पण पैसे देतो. गोरगरिबांना मदत करतो. दिवसभर गाणी म्हणायची, भिक्षा मागायची. कधी मिळते कधी नाही, पण कधी कधी 2-2 हजार मिळतात. जगण्यापुरते ठेवतो, बाकी गरजवंतांना देऊन टाकतो. मी म्हणालो, मग एवढा मोठा बंगला? तो हसत हसत म्हणाला, गैरसमज आहे तुमचा. हा अंध मुलांचा आश्रम आहे. सध्या 135 मुले मुली आहेत. भिक्षा मागून मी चालवलाय. सरकारही देणगी देतंय. माझ्यासाठी असं मी काहीच केलं नाही. तो भरभरून बोलत होता आणि आम्ही ऐकत होतो. नंतर अखंड ट्रीपमध्ये आम्ही कुठल्याच देवाला गेलो नाही. 2 दिवस तिथेच थांबलो. तिसऱ्या दिवशी गणप्पाच्या पायाला स्पर्श केला. जड अंतकणाने त्याचा निरोप घेतला आणि परतीच्या प्रवासाला निघालो. रेल्वे भरधाव चालली होती. दिवस मावळतीला निघालेला. आभाळ दाटून आलेलं. आता पाऊस सुरू होईल असं झालेलं. वेगळ्याच भावना निर्माण झालेल्या. गणप्पा डोळ्यासमोरून हलत नव्हता. आता परतताना प्रश्न पडला होता, भिकारी कोणाला म्हणायचं? भिकारी नक्की कोण? धन्यवाद. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.